तर देवगिरीवरच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते विधान भवनाकडे रवाना झाल्याचं समजतं। यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे विधान भवनाच्या दिशेने रवाना झालेले आहेत। देवगिरीमध्ये बैठक सुरू आहे। ती बैठक झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते विधान भवनाकडे रवाना झालेले आहेत। यामध्ये सगळे महत्त्वाचे नेते आहेत। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे या सगळ्यांची उपस्थिती आहे आणि ते विधान भवनाच्या दिशेने रवाना झाल्याचं बघायला मिळत आहे। विधानसभेमध्ये महत्त्वाची बैठक पार पडेल, तिथे चर्चा सुद्धा पार पडेल गटनेते संदर्भात आणि या बैठकीमध्ये सुद्धा नेमकं काय घडतंय बघणं महत्त्वाचं असेल। देवगिरीवरची बैठक होती ती संपलेली आहे आणि राष्ट्रवादीचे नेते आहेत ते विधान भवनाकडे रवाना झाल्याचं आपण बघू शकतोय आणि यामध्ये अनेक महत्त्वाचे नेते आहेत राष्ट्रवादीचे। नेमकं काय सुरू आहे त्या ठिकाणी जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी शिल्पा सध्या आपल्या सोबत आहेत। शिल्पा, आपण बघतोय देवगिरीवरची बैठक झालेली आहे आणि जे नेते आहेत अनेक राष्ट्रवादीचे ते आता विधान भवनाकडे रवाना झालेत। नक्कीच गौरी, आपण जर पाहिलं तर देवगिरीवरतून थेट विधान भवनामध्ये आमदार आलेले पाहायला मिळतात। आदिती तटकरे असतील, रुपाली चाकणकर असतील, त्याचबरोबर अनिल पाटील असतील, संजय बनसोडे असतील, असे जे आमदार आहेत ते आता विधान भवनामध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। सुनील तटकरे देखील आलेले आहेत आणि आज गटनेते पद जे आहे ते निवडलं जाणार आहे। दुपारी 2 वाजता बैठकीला सुरुवात होणार आहे आणि या बैठकीमध्ये एकमताने सुनेत्रा पवार यांच्या नावाला सहमती दिली जाणार आहे। गटनेतेपद निवडलं जाईल। मात्र आपण जर पाहिलं तर अजित पवार यांचं अकाली निधन झालं आणि त्यानंतर पक्षाचं अजित पवारांचं नेतृत्व कोणाकडे असावं किंवा पुढचा वारस कोण अशा विविध चर्चांना सुरुवात झाली होती। मात्र काही कालपासून ज्या वेगवेगळ्या घडामोडी घडत होत्या त्या घडामोडी जर आज आपण पाहिल्या तर आज त्या घडामोडींना वेग आलेला पाहायला मिळतोय। मुंबईमध्ये ह्या घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळतात। सुनेत्रा पवार आणि त्यांची मुलं रात्री ही देवगिरी बंगल्यावर आली होती आणि आता विधान भवनामध्ये प्रत्येक जे आमदार आहेत त्या अजित पवार यांच्या पक्षाचे ते आमदार विधान भवनामध्ये यायला सुरुवात झालेली आहे। रुपाली चाकणकर आणि आदिती तटकरे जर आपण पाहिलं तर विधान भवनामध्ये एंट्री करत असताना दोन्ही या उमेदवारांनी जे आमदार आहेत आदिती तटकरे आणि रुपाली चाकणकर यांनी एकमेकींना मिठी मारून त्यांच्या अश्रूंचा बांध फुटलेला आपल्याला पाहायला मिळाला, भावनिक झालेला पाहायला मिळाला। मात्र एवढी घाई कशासाठी केली, का केली, एवढा अट्टहास का, या संदर्भात प्रत्येक उमेदवार बोलत असताना एकच मत सांगत होतं की निवडणुका ह्या आलेल्या आहेत आणि निवडणूक आयोग जे आहे ते काही थांबणार नाही। त्यामुळे शिल्पा, खरं तर या सगळ्या घडामोडींकडे असंच लक्ष ठेवून राहा तुम्ही। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। बातमी महत्वाची आहे कारण अत्यंत साध्या पद्धतीने सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार आहे। राजभवनामध्ये शपथविधीच्या तयारीला सुरुवातही झाली आहे। अवघ्या 10 मिनिटात शपथविधी सोहळा संपवला जाईल। लोकभवनातील दरबार हॉलमध्ये संध्याकाळी शपथविधी होणार आहे। उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीवेळी मर्यादित लोकांना प्रवेश असेल आणि शपथविधीसाठी संध्याकाळी 4 वाजता राज्यपाल मुंबईमध्ये दाखल होतील। दरबार हॉलमध्ये संध्याकाळी 5 ते 5:30 दरम्यान हा शपथविधी पार पडेल।